श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. आत्ता नवरात्र संपली आहे. आता सगळ्या महिलांना वेळ लागले आहे ते दिवाळीचे. पण दिवाळी आधी सुद्धा एक महत्त्वाचा सण आहे, एक महत्त्वाचा दिवस असतो, कोजागिरी पौर्णिमा, जिथे सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. काय महत्त्वाचं आहे या कोजागिरी पौर्णिमेचं? खरं तर महिन्याला पौर्णिमा असते, पण कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे. माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. तो खास दिवस होता. काही ठिकाणी याला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. कोजागिरी, को जागृती, या दिवशी जागरण करण्यास महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्र यांची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की कोजागिरीच्या रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर येत असतात. कोजागृती म्हणजे काय? कोजागिरीचा अर्थ आहे कोण कोण जागरण करत आहे असं म्हणत असतात. जे व्यक्ती जागरण करतात त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. असा हा सगळ्यात मोठा दिवस आणि लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात मोठा दिवस म्हणून ओळखला जाणारी कोजागिरी. यंदा कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला आहे. 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 चालू होणार आहे आणि याची सांगता 17 ऑक्टोबरला 4:56 सांगता होणार आहे. आता 16ला रात्री चालू होणार आहे आणि 17ला दिवसभर असणार आहे, कारण ती सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार ती ठरली जाते. तुमच्या बऱ्याच प्रश्नांची, बऱ्याच समस्यांची माहिती घेऊन आलेली आहे. त्याबरोबर आज या व्हिडिओमध्ये पौर्णिमेला अतिशय सोपे उपाय करायचे आहेत. अतिशय ज्या वस्तू या दिवशी तुम्ही मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते आणि या दिवशी केलेल्या सेवेचं फळ त्वरित मिळतं. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे अगदी आपल्या, तुमच्या, माझ्या सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा या वस्तू आहेत. नक्की घ्या. बघा, ही देवी देवतांचे रात्र मानले जाते, कारण या रात्री सर्व देवी देवता भूतलावर विचलन म्हणजे भ्रमण करत असतात, फिरत असतात आणि आपल्याला या मुहूर्तावर काही गोष्टी देवघरात ठेवायच्या आहेत. या दिवशी रात्री देव जे आहे ते पृथ्वी तलावर येऊन बघतात की कोण आपल्यासाठी जागरण करत आहे. म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. आणि मग या दिवशी जर आपण काही प्रभावी गोष्टी केल्या ना, तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. मग आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमतरता राहत नाही. जसं मी सांगितलं तुम्हाला, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या किरणामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते, तर त्यामुळे जास्तीत जास्त चंद्रप्रकाशाची किरणे अंगावर घेता येतील. किंवा मी जसं सांगितलं की डोळ्यांनी आपल्याला त्याच्याकडे बघायचं आहे एकटक, जेणेकरून डोळ्याचे आजार वगैरे दूर होतात. तर या चंद्रप्रकाशामुळे खूप आपले बरेचसे त्वचा विकार, डोळ्याचे विकार जे आहे ते नाहीसे होतात. आपल्या कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला अशा महत्त्वाच्या दिवशी काही जर उपाय केले तर आपल्याला त्याचा खूप लाभ होतो. आणि मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावर असे दिवस का येतात. ज्यांच्या देवघरात या वस्तू नाही त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या आधी आपल्या देवघरामध्ये या वस्तू आणाव्यात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्याची स्थापना करावी. आता बघा, मी सुरुवातीला सांगते की कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. आता आपल्या या दिवशी काय करायचं आहे, तर ज्यांना आध्यात्मिक दृष्ट्या अध्यात्माची गोडी आहे त्यांनीच या गोष्टी घ्याव्यात. देवघरात जास्त पसारा करण्यात अर्थ नाही. देवघर हे सुटसुटीत असावे, पण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या असणं देवघराचे मध्ये महत्त्वाचं आहे. सणावाराला या गोष्टीचा आपल्याला फायदा होत असतो आणि या वस्तूचा आपण वापर करत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची ती म्हणजे माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंचे पाय चेपत असणारी मूर्ती ही आणावी. आता बघा, याचं महत्त्वाचं काय आहे की मी आधी सविस्तर सांगते. आपल्या देवघरामध्ये भगवान शिवशंकर, त्यांचे शिवलिंग असते, श्री गणेश असतात, आपली कुलस्वामिनी, कुलदैवत सूर्यदेवांची मूर्ती, तुमच्या कुलदेवतांचे टाक असतात. मैत्रिणींनो, ज्या घरात भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची पाय चेपत आहे असा फोटो ज्या घरात असतो त्या घरात माता लक्ष्मी कधीच जात नाही. याचं कारण त्या घरात भगवान श्री हरी विष्णूंचे पाय चेपत असते. आता बघा, माता लक्ष्मीला काय प्रिय आहे? भगवान विष्णूंची सेवा तिला अतिशय प्रिय आहे. आता काही घरात मूर्ती किंवा फोटो असतो, पण त्या ठिकाणी माता लक्ष्मी पुढे उभे आहे आणि पाठीमागे भगवान श्री हरी विष्णू उभे आहेत असा सुद्धा फोटो चालतो. पण माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचे पाय चेपत आहे या फोटोला खूप महत्त्व आहे.
कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही लक्ष्मी मातेचा एक फोटो घ्या किंवा मूर्ती घ्या किंवा माता ही बसलेल्या स्वरूपात कमळामध्ये लक्ष्मी माता बसलेली आहे. जर फोटो उभ्या अवस्थेमध्ये लक्ष्मी मातेचा फोटो जर तुम्ही पूजला तर तुम्हाला आर्थिक समस्या ना खूप सामोरे जावे लागते. बघा, लक्ष्मी मातेची अशी मूर्ती तुम्ही पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, पैसा येतो पण टिकत नाही किंवा पैसा येत नाही, पैसा येण्याचे मार्ग बंद झाले आहेत, कोणाकडे पैसे अडकलेले आहेत, कर्ज फेटत नाही, अशा आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करायचे आहे. भले तुमच्याकडे देवघरामध्ये माता लक्ष्मी फक्त मूर्ती असेल, तुम्हाला तर माहीत आहे की माता लक्ष्मी किती चंचल आहे. हे काय नव्याने सांगायची गरज नाही. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की ज्या घरात माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंचे पाय चेपत आहे, त्या घरातून भगवान श्री हरिविष्णू कधीच काढता पाय घेत नाहीत. पण तुमच्याकडे भगवान श्री हरिविष्णू सेपरेट किंवा बाळकृष्ण सेपरेट असतील तर अशी मूर्ती अजून घेणे शक्य नसेल आणि घेतलीच तर या मूर्ती डबल काय करायचं. बऱ्याच वेळा असं होतं की देवघरामध्ये बऱ्याच मूर्ती असतात, त्या बसत नाही, तर अशा वेळेस काय करावे. त्या सणाला वाराला त्या देवीची पूजा विधिवत झाल्यानंतर त्या फोटोला व्यवस्थित स्वच्छ पुसून स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित देवघराच्या कप्प्यामध्ये किंवा तुमच्या त्या फोटोला वारंवार हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यावे. बऱ्याच वेळा लोक असे करतात की कपाटावर ठेवतात, माळ्यावर ठेवतात, तर आपल्याला असं नाही करायचं. माता लक्ष्मीचा हा फोटो आपल्याला नेहमी लक्षात लागत असतो, म्हणजे लक्ष्मीपूजनाला आपल्याला हा फोटो पाहिजे असतो. दुसरी गोष्ट म्हणजे कवडी. बघा, आपण देवीच्या मंदिराच्या इथे बऱ्याचशा बाया बघतो, त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळा असतात. कवड्यांना एवढं काय महत्त्व आहे, तर कवड्या देवी आईला माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात. कवडीची उत्पत्ती हे समुद्र मंथनातूनच झालेली आहे आणि जिथून माता लक्ष्मीसुद्धा उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मी नाही, कवड्या अतिशय प्रभावित करतात, त्यांना आकर्षित करतात. आता बघा, जर तुम्ही नेहमी आजारी पडत असाल तर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये एक कवडी घातली जाते. तसे संतान प्राप्तीसाठी सुद्धा जी एक कवडी आहे ती गळ्यामध्ये बांधायची असते. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर त्या फोटोसमोर तुम्हाला कमीत कमी 5 कवड्या ठेवायच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. तुम्हाला कोजागिरी पौर्णिमे दिवशी दक्षिणावर्ती शंख आणायचा आहे, त्याची विधिवत पूजा करायची आहे. म्हणजे काय, दक्षिणावर्ती शंखाची स्थापना तुम्हाला कोजागिरी पौर्णिमे दिवशी करायचे आहे. फक्त तुम्हाला दक्षिणावर्ती शंख, गंगाजल आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. देवघरासमोर बसून तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये एक स्टँड आणि शंख त्याच्यावरती ठेवायचा आहे. प्रार्थना करायची आहे ती मनोभावे आणि म्हणावे, मी या शंखाची स्थापना माझ्या देवघरामध्ये करते आणि त्या शंखाचे जे निमुळते टोक आहे ते उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने ठेवावे. यामध्ये तुम्हाला फक्त दक्षिणेकडे निमुळते तोंड करून शंखाचे ठेवायचे नाही. त्याच्यानंतर त्या शंखामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवावे. त्यानंतर ते पाणी घरभर शिंपडावे. यामुळे वाईट बाधा निघून जाते, आर्थिक लाभ होत असतात, आपल्यावर जे काही संकट आले आहे ते टळतात. शंख हा आपल्या घरामध्ये असल्यास पाहिजे. ज्याप्रमाणे गणपती बाप्पा, बाळकृष्ण, सूर्यनारायण, माता लक्ष्मी, कुलदैवत आणि भगवान शिवशंकरांची पिंड असलीच पाहिजे, त्याचप्रमाणे शंखसुद्धा पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे कमळगड्ड्याची माळ. तर कमळगड्ड्याची माळ ही 27 मण्यांची, 40 मण्यांची किंवा 108 मण्यांची असते. कमळगड्ड्याच्या माळेने विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, तर या माळेनेच आपल्याला मंत्रजाप, नामस्मरण करायचं असतं. ही माळ अतिशय प्रभावशाली आहे. या माळेने केलेले नामस्मरण शुभ फळ प्राप्त करून देते. जास्त स्त्रियाकडे आहे त्यांनी ती तशीच राहू द्या, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी ही माळ आवर्जून आणावी. आता ही माळ स्त्री यंत्रावर गुंडाळून ठेवायची असते. आता या ठिकाणी स्त्री यंत्रावर का गुंडाळून ठेवायची असते, तर हे सुद्धा मी तुम्हाला कारण सांगते. स्त्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे. आपल्या घरामध्ये जर स्त्रीयंत्र असेल तर त्याच्यामध्ये आपण सेवा करत असतो, तर त्यांचे अनुभव आपल्याला दीर्घकाळ देत असतात. असं म्हणतात की स्त्रीयंत्रावर रोज एक कमळगड्ड्याचे फूल व्हायचंच असतं. आता साधारणतः आपल्याकडे कमळाचे फूल हे मिळत नसतं, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जी कमळगड्ड्याची माळ आहे ती तुम्हाला गुंडाळून ठेवायची आहे. तर ही माळ आहे तर कमळाच्या बियापासून तयार झालेली माळ आहे, जे आपण त्या श्रीयंत्रावरती गुंडाळून ठेवले आणि आपल्याला एक कमळाचे फूल अर्पण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. 5वी गोष्ट आहे म्हणजे स्त्रीयंत्र.
तर या ठिकाणी बऱ्याच स्त्रियांच्या घरी स्त्रीयंत्र हे असते, पण त्या स्त्रियांचा पुरेपूर वापर करून घेतला जात नाही. बऱ्याच जणी स्त्रीयंत्र आणतात, ते स्त्रीयंत्र तसेच पडलेले असतात, पण त्याची व्यवस्थितरित्या तुम्हाला विधिवत पूजा करायला जमत नाही. त्यापेक्षा ते स्त्रीयंत्र नाही आणलेले अति चांगलं. आध्यात्मिक पुराणात असं म्हणतात की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा त्या स्त्रीयंत्राचे विधिवत पूजा करायची असते, विधिवत पूजा करून त्याची सेवा करायची असते. तसेच दिवाळीला सुद्धा स्त्रीयंत्राचा पूजा करायची असते. मैत्रिणीने, या ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर आवर्जून आणायच्या आहेत. तर तुमच्याकडे असतील तर काहीच हरकत नाही, काही खर्च करायची गरज नाही. आपल्या देवघरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचा हा फोटो असणे अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचे आहे. तसेच या गोष्टी असणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता शिवपुराणानुसार कोजागिरी पौर्णिमेचे काही उपाय. नंबर 1, पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करा. 2, जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदमय बनवण्यासाठी पौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा ही करणे. तुपाचा दिवा लावा. तसेच तुमच्या पतीसोबत वडाच्या झाडाला लक्ष्मीनारायणाचा सुखी संसारासाठी प्रार्थना करा आणि 11 प्रदक्षिणा घाला. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. नंबर 3, पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाला 2 विड्याची पाने घेऊन त्या पानांवर 21 लवंगा, 21 काळे तीळ, 21 तांदळाचे दाणे तसेच 21 बेलपत्र, 21 जवळचे दाणे घ्यावेत. पंचमुखी कणकेचा तुपाचा दिवा लावावा. भगवान भोलेनाथांना 1 लोटा जल अर्पण करावे. त्यानंतर अशोक सुंदरीला या समस्त वस्तू ठेवलेले पान अर्पण करून तेच पान शिवलिंगाला अर्पण करावे. नंतर भगवान शिवाची आरती करावी, शिवाला नैवेद्य दाखवावा. या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील, सर्व संकट टळतील. 4, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 21 रुईच्या पानांचा हार भगवान हनुमानांना मनोभावे अर्पण करा. तसेच 21 लवंगा, 21 काळे उडीद अर्पण करावे आणि लाल पुष्प असेल तर त्याचा हार बनवून तो हार त्वरित मनोकामनासाठी हनुमानाला मनोभावे अर्पण करावा. हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 5, शिवपुराणात सांगितले आहे की भगवान शिवाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते. शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते. भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते. भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होतो. पण म्हणजे तांबूल अर्पण केल्याने तुम्हाला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते. तर या सर्व गोष्टी तुम्हाला पौर्णिमे दिवशी करायच्या आहेत. नंबर 6, शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो. म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात जागा मिळते. भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी, 2 कोटी आणि 4 कोटी जप करणार भक्तालाही ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे. तर हे सुद्धा तुम्हाला पौर्णिमे दिवशी करायचं आहे. 7, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूला प्रसन्न करण्यासाठी कर्जमाफीसाठी सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा. असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. 8, आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करत असते. म्हणून सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे. मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे. तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे. चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाणाची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खिरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळी ग्रहण करायचा आहे. याने घरातील धनाच्या आगमनाची मार्ग मोकळे होतात. 9, पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे विशेष करून तोरण लावायचं आहे. ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन सुद्धा करायचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि माता लक्ष्मी स्थिर राहते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम माते लक्ष्मी नमः, हर हर महादेव,
ओम विष्णवे नमः टाईप करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हर हर महादेव. धन्यवाद.